नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर। राजकीय मोर्चे बांधणी वेगवान। पंचायत समिती गणासाठी सोमवारी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात रवींद्र राठोड निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना व तहसीलदार कपिल घोरपडे पोलादपूर यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले। कॅप्टन विक्रमराव मोरे हॉल येथे संपन्न झालेल्या या आरक्षणात सोडत चिठ्ठी स्वरूपात केली। 115 माटवण नागरिक मागास प्रवर्ग महिला, लोहारे 117 सर्वसाधारण महिला, कापडे सर्वसाधारण, कोतवाल सर्वसाधारण या प्रकारे सोडत काढण्यात आली। पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण वेगाने सुरू झाली आहे। पंचायत समितीच्या 4 गणांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले। मागील निवडणुकीत पोलादपूर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी गोवेले 115 पंचायत समिती गणाकडून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून, शेका पक्षाच्या नंदा दिनकर चांदे, देवळे 116 पंचायत समिती गणातून सर्वसाधारण प्रवर्गातून, काँग्रेसचे शैलेश सलागरे, लोहारे 117 पंचायत समिती गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून, शिवसेनेचे यशवंत कासार तर कोंढवी 118 पंचायत समिती गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून काँग्रेसच्या दीपिका दरेकर या निवडून आल्या। या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेका पक्षाची निवडणूकपूर्व आघाडी होती। परिणामी या आघाडींचे 3 उमेदवार विजयी झाले। मात्र यावेळी पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला पडल्याने काही काळ काँग्रेसचे शैलेश सलागरे हे सदस्य प्रभारी सभापतीपदी विराजमान झाले। हे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर झाले नसल्याने उमेदवारांअभावी यानंतर हे आरक्षण बदलण्यात येऊन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले। त्यामुळे सभापतीपदी काँग्रेसच्या दीपिका दरेकर यांना संधी मिळाली आणि प्रभारी सभापती शैलेश सलागरे यांना उपसभापती पदाची संधी मिळाली। मात्र मागील कार्यकाळ संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या होत्या। मात्र नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या असल्याने मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे। तालुक्यातील शिंदे गट शिवसेना विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट यासह शेकाप भाजपची रणनीती तालुक्यातील समीकरणे बदलणारी ठरणारी आहेत। रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच पोलादपूर पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीपूर्वी सभापती पदाच्या तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणांची घोषणा झाल्याने मागील वेळीसारखा घोळ होणार नाही हे निश्चित असून आजच्या पोलादपूर येथील पंचायत समितीच्या गणांच्या आणि अलिबाग येथील गटांच्या आरक्षण सोडतीनंतरच पोलादपूर तालुक्यातील राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी वेगवान होणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।